महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नांदेडमध्ये वातावरण तापले आहे. ढोंगी बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध करत रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन छेडले आहे. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध नोंदवत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार चव्हाण यांनी स्पष्ट इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा दैनिक लोक न्याय संघर्ष. नमस्कार, मी राहुल कर्डिले, प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड. मला आपल्या सर्वांना नांदेडकरांना आवाहन करायचं की आपली जी भारताची जनगणना आहे 2027 ती लवकरच सुरू होते. याच्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आपला सुरू होतो 1 मे ते 15 मे. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला आपली स्वतःची स्वगणना करण्याची मुभा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याला आपण सेल्फ इन्युमरेशन असं म्हणतो. आणि ज्यामध्ये तुम्ही se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण स्वतः आपली जी माहिती आहे ती अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये भरू शकतो. ही माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहणार आहे आणि त्यामुळं जनगणनेची सगळी प्रक्रिया एकदम सुलभ होणार आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना जी सोय उपलब्ध करून दिली याचा अवलंब करावा आणि जास्तीत जास्त स्वगणना आपली करावी. याचा जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये आपण जे नेमलेले प्रगणक आहेत ते जनगणना ॲक्ट अधिनियम 1948 नुसार एक शासकीय काम म्हणून आपल्या सगळ्यांच्या घरी क्षेत्रीय भेटी देतील आणि मग ते आपली सगळ्यांची नोंदणी करतील. तर माझं हे आव्हान आहे की हा जो टप्पा आहे तो साधारणतः 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये ते पार पडणार आहेत. आत्ता सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत, अत्यंत तीव्र उन्हाळा आहे आणि या सगळ्या खडतर काळामध्ये हे शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या